काय प्रकार घडला होता? थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, काय सांगणार आहात? हे बघा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही जी लढाई होती, सर्वप्रथम मी अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर मास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या, सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात अंबड शहराचे नागरिक आज एकवटले. नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, त्या सगळ्यांनी केला. त्याच्यानंतर इथे सुद्धा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. मला लोटलाट केली, ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलीसवाले जे आहेत हे सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात. हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाला लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलेले आहे. सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता, कशामुळे हा नेमका वाद झालेला? एक वयस्कर मतदाराला एक त्यांच्या घरातला नातू मतदान करायला घेऊन जात होता. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांच्या नातूला घाण शिव्या दिल्या. शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं, शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही, शिव्या द्यायचा काय संबंध? त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली. पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पीआय जे आहेत, घोडके पीआयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत. अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत. तुमचा काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत? नाही, माझा मुळीच व्यक्तिगत वाद नाही. माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाहीये. परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे. हे लोकशाहीला मारक नाहीये. हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेलं नाहीये. हे निवडणूक फेअर नव्हतं. हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक 8च्या बूथ क्रमांक 3 मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता. ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून हात घालून तिचं बटन दाबलं. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे प्रकार घडला. म्हणजे ही मी तुम्ही तक्रार वगैरे करणार? हो, निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तक्रार करणार आहोत. आम्ही SP कडे बी जाणार आहोत. राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत. अजून एक प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता. तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं. एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला, त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तर काय सांगाल, एका उमेदवारांनी धक्काबुक्की झाल्याचा आरोप तुमच्यावर केलेला आहे, काय घटना झाली? नाही, धक्काबुक्कीचा हा प्रकार घडलेलाच नाही किंवा आम्ही त्याला काय धक्काबुक्की केलेली नाही. ते 100 मीटरच्या आतमध्ये बराचसा मॉब घेऊन येत होते. 100 मीटरच्या आतमध्ये येणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही 100 मीटरच्या बाहेर जाऊन तुम्हाला जे काय तुमच्या ॲलिगेशन ते करा आणि कुणाला कुणाचं मतदान करायचं हा ह्यांचा केंद्राध्यक्षाचा विचार असतो. त्यावरून तुम्ही आपापसात वाद करू नका म्हणून आम्ही दोन्ही पार्ट्याला काढत होतो. कदाचित त्यांचा गैरसमज झालेला आहे. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवाकडे त्याचा व्हिडिओ पण असेल की मी आणि त्यांच्यामध्ये बराचसा अंतर होता. फक्त मी समजून सांगत होतो त्यांना की तुम्ही इथं वाद नका करू, 100 मीटरच्या बाहेर जाऊन तुमच्या सगळ्या गोष्टी मी हे करून घेऊ.
राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली तुम्ही धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. हे कसले कुणाचे राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली नाही. आम्ही निपक्षपातीपणे सगळं आतापर्यंत सगळं काम केलेलं आहे आणि राजकीय पुढाऱ्यांचा कुठला दबाव नाही. जे केले ते निपक्षपातीपणे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे आपण.